लोकसंख्या ही 80% म्हातारी असणार आहे आणि जास्तीत जास्त 15 ते 20% ही तरुण असणार आहे. आणि त्याच्या उलट भारतामध्ये जवळजवळ 70 ते 80% लोकसंख्या ही तरुण असणार आहे आणि 20 ते 30% ही वृद्ध असणार आहे. म्हणजे भारतीय तरुणांना जगभरात आपल्या पराक्रमाचा झेंडा रोवण्यासाठी संधी आहे. आम्ही वर्षभर या मोहन बरोबर असतो, हा क्लब मध्ये बोलत नाही आणि तुमच्या समोर आणलं की त्याला थांबवावं लागतं. बस बाबा, खरोखर मी आणि तुम्ही भाग्यवान आहात. जानेवारी 2004 दाखवत आहे. त्यांचं मागच्या वेळेचं व्याख्यान यातल्या किती लोकांनी ऐकलं मला माहित आहे. 2004 पण एखाद्या मोहनचा शब्द न शब्द आज आमच्या कानामध्ये आहे. मागच्या वर्षी सुद्धा मोहनला विनंती केली, परंतु मिसेस माडगुळकर मागच्या वर्षी आल्या, त्यांनीही आनंद व्याख्यानमालेच्या सर्व श्रोत्यांना जिंकलं होतं. तर मी रोटरी क्लबच्या वतीने मोहनचं अभिनंदन करतो. आभार मानणं म्हणजे तो आमच्याच कुटुंबातला घटक आहे, पण मी त्याचं अभिनंदन करतो. त्याने वरचेवर इथे येऊन आपले विचार आणि आपले अनुभव इथं द्यावेत. गप्पाष्टकांमध्ये सुद्धा मोहनला बोलायला हरकत नाही नव्हे, त्याला आमंत्रण द्याच, कारण तो तुमच्या समोर जास्त बोलतो. मी विशेष करून उद्याच्या कार्यक्रमासाठी उभा राहिलेलो आहे. उद्या अतिशय रंजक विषय आपल्या समोर येणार आहे, चित्रपट संकलन.